सारे शब्द दीदीसाठी खोटे होते. दीदी म्हणायची की ह्या एक उषाताई गाणं गायली होती की तुझ्याचसाठी कितीदा तुझ्याचसाठी कितीदा मी दुपारी सोशिले ऊन माथी रे. बाळ मी हे ऊन सहन केलं परिस्थितीचं, ह्या जगाचं मी भीषण ऊन सहन केलं. शाळा कॉलेज वगैरे मला काही माहीत नाही. मला एकच माहिती होतं, अन्न वस्त्र निवारा आधार. माझी 4 लहान भावंड, आई आणि कोणी नाही, मित्र नाहीत, सगळे सोयरे नाहीत. एक बाई फक्त 13-14 वर्षाची पोरगी, आणि तिने संपूर्ण संसार वरती धरला. अतिशय थोर बाई होती. गायिका थोर होतीच, पण बाई किती मोठी होती. अरे वयाच्या 13-14 वर्षी पोरांना सरळ बोलता येत नाही. हिने संपूर्ण कुटुंब सांभाळणार, संपूर्ण कुटुंबाला जागतिक कीर्तीवरती नेलं. आज आफ्रिका खंडात जा, तुम्ही वेस्ट इंडिजला जा, चायनामध्ये जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, गल्फमध्ये जा, लता मंगेशकर हे आडनाव ऐकू येतं. ते माझ्यामुळं नाही, किंवा बाबांमुळं नाही, किंवा उषादीमुळं नाही, ते लता मंगेशकरमुळं. अशी थोर बाई होती. त्या परिस्थितीत आम्ही खानदेशमध्ये गेलो. 1942 साल आहे ते. दुसरं युद्ध सुरू आहे. इंग्रजांनी संपूर्ण चांगलं अन्न जे असतं, धान धान्य भाज्या वगैरे, त्या सगळ्या सैन्याला वापरतायत. आणि हिंदुस्थानी लोकांना काय देतात, ते चिनी नावाचे गहू मिळायचा. त्याची पोळी एवढी केली, एवढी पोळी जर मोठी पोळी केली तर ती पोळी एवढी व्हायची थोड्याने, असं ती चिनी याची पोळी मिळायची. तीही आम्हाला मिळत नव्हती. तर आमची आई काय करायची, सुरमुरे घ्यायची, ते पाण्यात टाकायची की त्याचा भात तयार व्हायचा. 5 जण आम्ही खायचे. कधी कोणाकडे अन्न मागितलं नाही. पण दीदीकडे बघून आम्ही कोणाकडे अन्न मागितलं नाही, आणि तिने तर मागितलंच नाही कधी. खात्री होती की जो स्वर तिला मिळालेला आहे वडिलांकडनं, तो स्वर आज ना उद्या, आज मी गीत गातो ते उद्या गातील सारे, चालू दे वक्षात माझ्या वादळांचे येल झाले. असे तिची एर झाले होते तिच्या वादळते तिच्या मनामध्ये. आणि त्या खानदेशामध्ये गेलो आम्ही. एक असा ओटा, रणरणीत ऊन, खायला अन्न नाही, उन्हाळ्याचे दिवस. अशाला संध्याकाळ झाली की सगळ्या बायका यायच्या. त्यावर संध्याकाळ झाली की सगळा दिवस संपायचा. रात्र ही गोष्ट माहितीच तुझं खेडेगावात, फार जुनी गोष्ट आहे. सायकल नव्हती, नळ नव्हते, दिवे नव्हते, तो टाळायचो. मग सगळ्या बायका जमायच्या आणि लोकगीतं गायच्या, खानदेशी लोकगीतं. मेरा छल्ला जो गुम गया ढूंढो जबादार वगैरे. गुजरात जवळ असल्यामुळं त्या भाषेवरती गुजरातच्या लोकांचा असर आहे. त्यात माझी आजी गाणं गायची. त्या गाण्यामध्ये पण एक विलक्षण आर्तता आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, असं ज्ञानेश्वर म्हणतात ना. ते विश्वाचा अर्थ त्या गाण्यामध्ये. त्या अर्थ म्हणजे भूक. भूक माणसाकडनं काय नाही करून घे, सगळं करून घेते. ते अर्थ त्या सुरांमध्ये होतं, त्या शब्दांमध्ये होतं. त्या गाणं ती गायची. तिच्याबरोबर आशाताई, उषाताई, मीनाताई, दीदी आणि अनेक बायका सगळं ते गाणं गायचं. लोकगीतामध्ये काय परिणामकारक असतं. किती लोकगीत हे अपार्थिव असतं, पार्थिव नसतं. त्याचं हे उदाहरण म्हणून ही लोकगीत गाईल आपल्यापुढं. जे माझी आजी गायची, जी दीदी गायची, जे आशाताई अजूनही गाते, उषाताई पण अजून गाते. त्या गीतात बघा साधे शब्द आहेत, पण असं एक आव्हान आहे, एकशी मागणी आहे, भुकेची मागणी आहे, अन्नाची मागणी आहे. बघा सुरात पण प्रगट होईल आणि शब्दात पण प्रगट होईल.